महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका। न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा। मी संतोष शंकर पोकरकर। मी अण्णाच्या गाडीवर खूप वर्ष ड्रायव्हिंग केली। मी अण्णाला एकदम जवळून ओळखतो। विषय असा आहे, अण्णांविषयी बोलायचं सांगायचं म्हणजे ते शब्द कमी पडतील। आमदार साहेबांनी भीमाशंकर कर्जतचा रोडचं काम मार्गी लावलेलं आहे। त्याच्यानंतर आपलं देवस्थान भीमाशंकर जर ट्रस्ट हे झालं तर त्याच्यानंतर त्याला गती मिळेल। ते काम जरा थांबलेले ते पण पूर्ण होईल। त्याच्यानंतर राहिलं दुसरी गोष्ट, आमदार साहेबांनी वाड्या रस्ते असं कुठं असं नाही का रोड केलेला नाही आहे, नाही का, सगळे पूर्णपणे काम केलेले आहे। आणि विषय काय आहे, आमदार साहेब तर 100% निवडून येणार। फक्त आपल्या सगळ्या लोकांचं जनमत असं आहे का जास्त मतांनी आमदार लीडनं निवडून आले पाहिजे। लीडनं निवडून आल्यानंतर एकाशेक ही लढत झाली ना, ही समोरच्याला कळणार का लोकांच्या आता डोक्यामध्ये आहे का एकाशेक लढत झाल्यानंतर का शिवसेनेचा आमदार होईल। हे चुकून एकदा असं झालं, पण पुन्हा असं होणार नाही। कारण आता पूर्ण जनता ही दिलीप मोदींच्याच पाठीमागं आहे आणि आपल्याला फक्त जास्त लीडनं निवडून यायची याच्यासाठी ताकद लावायची आहे। आणि राहिलेली पूर्ण कामं सगळी तालुक्याची काय काय कामं राहिल्यात पेंडिंग, ही कामं सगळी मार्गी लावायची। याच्यासाठी आपल्या पूर्ण ताकदीने सर्व माझ्या मित्रांना मी सांगतो का बाबा, आपल्या अण्णांचं काम किती कुणी काही सांगितलं तरी आपल्या आमदाराचं काम करायचं। आता लय लोक असे आहेत का चुकीच्या विरोधात प्रचार करतात, पण आपल्या पद्धतीनं आपण आपल्या अण्णांना मतदान करा अशी आमची तुम्हाला नम्रतेची विनंती आहे। मी अंकुश काळे, आमदारांचा PA म्हणून 8 वर्ष कामाला होतो आणि आता त्यांचंच काम करतो। तर आमदारांची कामाची पद्धतच फार वेगळी आहे। बाकीचे लोक काम करू नंतर बोलू असं नाही। कोणतंही काम सांगा ते लगेच फोन उचलून लगेच काम करून मोकळं होतात। लोकांना थांबून ठेवणं हा शब्दच नाही आहे, अशी त्यांची कामाची पद्धत आहे। आणि ह्या कामाच्या याच्यामुळंच लोक त्यांना निवडून देतील, मतदान करतील, भरपूर मतदान करतील असं आहे। होणार नाही आणि ते मंत्री परफेक्ट होणार आणि लोकांना खेड तालुक्यातलं बारामती करून दाखवतील असं मी सांगतो। आमदार साहेबांची एक इच्छा राहिली पूर्ण करायची अजून। आमदार साहेबांनी आता हा चौकार मारला का ही राजगुरुनगर नगर परिषद आहे ना, ही महानगरपालिका करायची। आळंदी, चाकण, राजगुरुनगर हे अण्णांचं स्वप्न आहे आणि हे पूर्ण होणारच। आणि अण्णाचा हा चौकार हा फिक्स आहे। येत्या 23 तारखेला आपला गुलाल हा 100% आहे। आणि आता आम्ही जास्त काही याच्यावर बोलणार नाही, आता आम्ही फक्त प्रचारामध्ये बिझी राहणार आहे। आता आपण डायरेक्ट 23 तारखेलाच भेटू, तेव्हा आमची गाईड घ्या तुम्ही। अण्णाचा हा चौकार 100% फिक्स आहे।